सध्या मी आहे थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच महाबळेश्वरमध्ये. मात्र महाराष्ट्रात संपूर्ण वातावरण गरम झालं आहे ते विधानसभेमुळं. आणि वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेमध्ये सुद्धा अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. एक एक मिनिट महत्त्वाचं आहे. साहेब, खरं तर गाडीमध्ये मुलाखत घेण्याचं कारण काय, तर वेळ कमी आहे तुम्हालासुद्धा. कशी प्रचार येणं सुरू आहे? प्रचार चालू आहे. तिन्ही तालुक्यामध्ये जोरात प्रचार चालू आहे आणि त्यामुळं आज मी महाबळेश्वर तालुक्यामध्ये स्वतः या ग्रामीण भागामध्ये फिरतो आहे आणि या सर्वच गावागावामध्ये एक सक्षम पर्याय म्हणून माझ्याकडे बघितलं जातं आहे. जनता या म्हणजे जे कोणी समोर उभे राहिलेले आहेत त्यांच्या कारभाराला विटलेली आहे आणि त्यामुळं 100% परिवर्तन होणार आहे आणि त्या परिवर्तनासाठी जनता सज्ज झाली आहे. फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि ते काम माझं चालू आहे. विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्यावर नाराज आहे प्रचंड. खरं मतदारसंघात आम्ही फिरतोय, प्रचंड नाराज आहे. कसा सूर दिसतो तुम्हाला? हा, नाराजी का असणार नाही. फक्त त्यांना सत्ता पाहिजे. हे अर्थकारणासाठी सत्ता पाहिजे. सगळी पदं पाहिजेत त्यांना. त्यांच्या घरामध्ये या दुनियातलं जे काय ते सगळं त्यांच्या घरामध्येच सत्तेची पदं पाहिजेत आणि ही स्वार्थी भूमिका आज या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. आणि त्यामुळं मला असं वाटतंय की खात्रीने जनतेलाच आता हा आमदार नको आहे. बरोबर आहे. कारण यांनी जो कारभार चालवला आहे तो इतका भयानक पराकोटीचा विषय आहे की यांच्या घरामध्ये सरपंच पदापासून म्हणजे सगळ्याच सरपंच परिषदेचे अध्यक्ष आहेत, सरपंच आहेत. परत यांच्याकडं त्या बाजार समितीच्या सत्तेमध्ये ते स्वतः आहेत. स्वतः 2 कारखाने ताब्यात घेतलेत, त्यातलं चेअरमनपद यांच्याकडं आहे. पुन्हा ते त्यांचे बंधू, त्यांना तर काय समजत नाही, ते जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत आणि आता त्यांना पुन्हा खासदारकी देण्यात आली. म्हणजे या जिल्ह्यामध्ये कोणी सक्षम किंवा लायक कोणी आहे की नाही हा प्रश्न आता त्यांच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे. आणि त्यांचे कार्यकर्ते जरी स्टेजवर त्यांच्याबरोबर असले तरी देखील मतदानाच्या दिवशी मात्र ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. आणि मी त्यांच्याच कार्यकर्त्यांना आवाहन करतो की बाबा रे, किती दिवस तुम्ही चाकरी करणार, किती दिवस तुम्ही यांच्या दंडेलशाहीला तुम्ही सामोरं जात आहे. त्यामुळं तुमच्या हातामध्ये या लोकशाहीचं एक बटन आहे, ते बटन दाबलं तर यांचा बंदोबस्त होणार आहे. त्यामुळं मी त्यांच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण वाई विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की ही लढाई आता तुमच्या हातामध्ये आलेली आहे. आणि मी फिरताना मला जाणवतं आहे की ही लढाई आता जनतेने ताब्यात घेतली आहे. त्यामुळं एक सक्षम पर्याय म्हणून जनता माझ्याकडे बघते. कारण गेले 20 वर्ष मी राजकारणामध्ये काम करतो आहे. गेल्या 20 वर्षात मला कोणी, माझा विरोधक देखील बोट दाखवू शकत नाही की पुरुषोत्तम जाधव चुकीचे वागलेत, इथं चूक केली आहे, हे चुकीचं वागणं आहे, असं माझ्यावरती बोट ठेवण्यासारखं काहीच नाही. मी माझ्या स्वकष्टाच्या मिळकती, स्वकष्टाच्या कमाईमधून मी गेली 20 वर्ष राजकारण करतो आहे, समाजकारण करतो आहे. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि मला त्यांनी दिलेला जो संदेश आहे त्यांचा वसा मी चालवतो आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण. परंतु खरं सांगायचं तर मला राजकारण करताच येत नाही. मी 100% समाजकारण करतो आहे आणि आपण जिल्ह्यांनी संपूर्ण हे माझं काम तुम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळं याच्याबद्दल आता काही दुमत राहिलेलं नाही आहे. सातत्याने माझ्यावरती अन्याय करण्यात आला आहे. सगळ्याच पक्षांनी, नेत्यांनी माझ्यावर अन्याय केला आहे. त्यामुळं आता सर्वसामान्य जनता हेच माझा पक्ष आहे आणि सर्वसामान्य जनता हेच माझे नेते आहेत. त्यामुळे तुम्ही जनता म्हणताय, मात्र आत्ता सध्या जो वातावरण मतदारसंघात आम्ही बघतोय, सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्ते तुम्हाला येऊन भेटत आहेत. काय आहे नक्की कारण आता सगळेच भेटतात कारण त्यांना कळून चुकलं की पुढचा आमदार पुरुषोत्तम जाधव असणार आहे. आणि त्यामुळं सध्या अपक्ष याच्यामध्ये उद्याच्या या निवडणुकीमध्ये अपक्ष जे उमेदवार निवडून येणार आहेत त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे आणि यापूर्वी आपण ती पाहिलेली युतीच्या काळामध्ये. त्यामुळं मला खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो की वाई विधानसभेचा आमदार देखील अपक्षच निवडून येणार आहे.
साहेब खरं तर चर्चा आहे मीडियामध्ये आणि आम्ही प्रत्यक्ष बघतोय, शरद पवारांनी अनेक ठिकाणी अपक्षांना ताकद दिलेली आहे. वाई खंडाळामध्ये तसं दिसतंय वातावरण, असं वाटतंय मीडियामध्ये चर्चा आहे. हो आहे ना, का का नाही. पवार साहेबांनी तुम्हाला माहिती आहे की ते एकदम धूर्त राजकारणी आहेत आणि ते राजकारणामधले ते महागुरू आहेत. त्यामुळं ते कधी कुठला डाव टाकतील, कारण त्यांना या आमदाराला घरी बसवायचं आहे. कारण या आमदारांनी त्यांच्याशी देखील तसं पाहिलं तर प्रतारणाच केलेली आहे आणि त्यामुळं पवारसाहेब देखील त्यांना 100% यावेळी घरी बसवण्यासाठी त्यांचे शस्त्र बाहेर काढतील आणि त्यांच्या आयुधाने त्या आमदाराला घरी बसवण्यासाठी आणि मला असं वाटतं की एका सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी ते नक्कीच काहीतरी त्यांचा चमत्कार दाखवतील असं मला वाटतंय. साहेब राष्ट्रवादीमध्ये उभे 2 गट पाडले शरद पवारांनी बरोबर आणि अपक्षांना ताकद देण्याचं चर्चा आहे मीडियामध्ये. हो, आता ती तर परिस्थिती आहे. जिल्ह्यामध्ये ही एकच अशी लढत आहे की जिथं तुतारी आणि घड्याळाची फाईट होती आणि त्यामुळं नक्कीच विद्यमान आमदाराच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मतदारांचं विभाजन होणार आहे आणि ते विभाजन माझ्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळं मला खात्री आहे की मी भरघोस मतांनी निवडून येणार आहे. साहेब आता जे महाबळेश्वरचा शहराचा दौरा झाला, आता तालुक्यातून पाचगणी झाला आता आणि आता तापोळ्या दिशेने निघालेला आहे आणि तुम्ही कांदाटी खोऱ्यात सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात फिरला आहे. कसं वाटतं वाटतं इकडं? नाही, मी नवरात्रामध्ये जवळपास 150 गावांचा दौरा मी केला होता आणि 150 गावामध्ये जाऊन मी सर्वसामान्य जनतेबरोबर संवाद साधला होता आणि त्याचवेळी या निष्क्रिय आमदाराबद्दल, या लोभी आणि स्वार्थी आमदाराबद्दल मी संपूर्ण या वाई विधानसभेमध्ये चर्चा केली होती, जाहीरपणे बोललो होतो आणि तेव्हापासून या विधानसभा मतदारसंघातील जनतेने, पेटून उठलेल्या जनतेने लढा ताब्यात घेतलेला आहे. साहेब आणखी एक प्रश्न असा की या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे, गुंडशाही सुरू आहे, अनेक मोक्काच्या अंतर्गत अनेक कारवाया चालू आहेत. हे बघा, आत्ता जवळपास वाई तालुक्यामधील 19 मुलांना मोका लावण्यात आला आहे. म्हणजे हे कशाचं प्रतीक आहे? हे निष्क्रिय आमदारांनी या ठिकाणी गुंडगिरीला चालना दिलेली आहे. आज खऱ्या अर्थाने मी सांगू इच्छितो, जर अशाच पद्धतीने जर कारभार सुरू राहिला, हे आमदार जर पुन्हा निवडून आले, ह्यांना तर मंत्रिपद पाहिजे आणि मग नक्कीच या वाई विधानसभेचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला जर या दहशतमुक्त वातावरणातून बाहेर पडायचं असेल तर सर्व मतदारांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपल्याला हे सुसंस्कृत आपले दक्षिण काशी हे वाई म्हणजे आज महाबळेश्वर पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर आहे. खंडाळा औद्योगिकदृष्ट्या मोठे बाहेरच्या MLC कंपन्या तिथे आलेल्या आहेत, परंतु या सगळ्यातून दहशतमुक्त कारभार जर करायचा असेल आणि प्रॉपर नियोजन करून या भागाचा विकास करायचा असेल तर मला वाटतं या आमदारांना, निष्क्रिय आमदारांना, मूकनायक आमदारांना घरी बसवावं लागेल. तुमचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाच असेल किंवा होणार असेल, काय नक्की तुमच्या संकल्पना आहेत या मतदारसंघाच्या योजना? या मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री या आपण चाललो आहे दरेगावचे आहेत. त्यांच्यामुळं आज हा जो रस्ता आपण चाललो आहे, हा रस्ता यापूर्वी खूप छोटा होता, इथं खूप अपघात व्हायचे, परंतु साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा निधी पडला आणि हा रस्ता आज मोठा झालेला आहे. म्हणजे खरं तर या तापोळा परिसरामध्ये साहेबांचा जन्म झाला म्हणूनच मला असं वाटतं की ह्या सुधारणा या भागामध्ये होत आहेत. अन्यथा 75 वर्ष या भागाचा विकास झाला नव्हता आणि अजून पण 100 वर्ष या भागाचा असा विकास झाला नसता. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या भागामध्ये चांगलं काम केलेलं आहे. परंतु हे आमचे ड्युटे आमदार ते काम साहेब निधी टाकतात, परंतु हे फक्त त्या निधीचा निधी यांच्या बगलबच्च्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी काम करतात. यांचा फक्त बोर्ड लावण्यावरती भर असतो की कुठलंही काम कोणी दिलं तरी पहिल्यांदा उद्घाटन हे करतात आणि फक्त स्वार्थी राजकारण करतात आणि त्यांना फक्त सत्ता भोगण्यासाठी पाहिजे, जनतेची सेवा करण्याचा त्यांचा दुरान्वय समन्वय नाही.
आणि फक्त माया गोळा करायची आणि दादागिरी करायची, रॅश बोलायचं आणि फक्त स्वतःचं मीच तेवढा शहाणा आहे हे दाखवायचं. त्या याला जनता, त्यांचे कार्यकर्ते कंटाळलेले आहेत. कुठल्याही आमच्या मित्रपक्षाला त्यांनी कधी विश्वासात घेतलेलं नाही. भारतीय जनता पार्टी असो किंवा शिवसेना असो, कायम फक्त सत्तेसाठी वापर करण्याची सवय त्यांना आहे. निवडणुकांमध्ये, स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये त्यांनी कधीही आमच्या मित्रपक्षांशी बोलणी केली नाहीत. आत्ता मात्र त्यांना आमच्याकडून मदत पाहिजे. गेली 20 वर्ष आम्ही त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला आहे. त्यामुळं कोणताही शिवसैनिक, कोणताही भाजपचा सैनिक, मूळ भाजप सैनिक हे त्यांचं काम करणार नाहीत याची मला खात्री आहे. त्यामुळं या मतदारसंघामधून भगवा झेंडाच बाजूला करण्यात आलेला आहे आणि म्हणून मी सातत्याने या मतदारसंघामध्ये हिंदुत्वाचं काम केलं आहे आणि त्यामुळं मला न्याय नाही मिळाला म्हणूनच मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे गेलो होतो. परंतु त्यांना देखील काय त्यांच्या डोक्यामध्ये असेल ते आपल्याला कळत नाही आहे. नक्कीच ते कळणार आहे आणि त्यांनी घराणेशाहीलाच त्यांनी तिकीट दिलं आहे, पण ते जाणीवपूर्वक या मतदारसंघाच्या या जो काही तो आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेल्या आमदाराला पाडण्यासाठी दिला असावं असं माझं मत आहे. साहेब, आपण आता मुख्यमंत्र्यांच्या गावाच्या दिशेनेच निघालो आहे. विषय निघाला म्हणून सांगतो. तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर कार्यकर्ते. खरं तर मुख्यमंत्र्यांचं तुम्हाला पाठबळ आहे. जरी तुम्ही आत्ता राजीनामा दिला असला तरी असं बोललं जातं आहे, काय सांगा? हे बघा, मी राजीनामा वर्षा निवासस्थानी जाऊन दिलेला आहे. मला माहिती आहे की माझ्या मुख्य नेत्यांना कोणीही बोलू नये की महायुतीमध्ये तुमच्या जिल्हाप्रमुखांनी बंडखोरी केली आणि म्हणून मी राजीनामा दिला. कारण मी एक सच्चा शिवसैनिक आहे. मी शिस्तबद्ध खात्यातून मी बाहेर पडलेलो. मी 20 वर्ष पोलीस खात्यात, मी शिस्तीच्या खात्यात काम केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या वरिष्ठांना कोणी बोट दाखवू नये आणि नक्कीच शिंदेसाहेबांना देखील माझ्याबद्दल नक्कीच आस्था आहे आणि त्यांना पण ते पण एक शिवसैनिकच आहेत. त्यांनी जो संघर्ष केला तो अन्यायाविरुद्धच संघर्ष केला म्हणून ते आज मुख्यमंत्री दिसत आहेत. त्यामुळं मी देखील अन्यायाच्या विरुद्धच संघर्ष करतो आहे. कदाचित मी उद्या आमदार झाल्यावरती मुख्यमंत्री काही होऊ शकतो. शेवटचा प्रश्न, तरुणांच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय तुम्ही जो उठलेला आहे रोजगाराचा, आणि महिलांच्यासाठी सुद्धा परवा महिला मेळावा सुद्धा झाला. ह्या 2 गोष्टीवर कसं काम तुम्ही करू शकता? हे बघा, मला एकच कळतं आहे की आज उद्योगधंद्यामध्ये तर स्थानिक भूमिपुत्रांना समाविष्ट केलं जात नाही आहे. यांच्याच बगलबच्च्यांना तिथं समाविष्ट केलं जाते. आज जिल्हा बँकेमध्ये यांच्या हातात सत्ता आहे म्हणून यांनी फक्त यांच्याच लोकांना बांधून घ्यायचं, पैसे घ्यायचे आणि नोकऱ्या द्यायच्या. त्याचप्रमाणे काल या सत्तेच्या माध्यमातून पोलीस पाटलांची भरती करण्यात आली. त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांची भरती या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे सत्तेचा गैरवापर करणं आणि स्वतःच्या लोकांना योग्य ठिकाणी बसवत पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी काम करणं एवढंच यांचं ध्येय आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना डावलण्यात येते. सर्वसामान्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि या आमदारपदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी होत नाही. त्यामुळं मला सर्वसामान्य जनतेसाठी काम करायचं आहे. या भागामध्ये नवीन उद्योगधंदे आले पाहिजेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांचे आईवडील कर्जबाजारी होऊन शिक्षण देतात, परंतु आज गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना, कष्टकऱ्यांच्या मुलांना आज या जिल्ह्यामध्ये नोकऱ्या मिळत नाहीत. यांना बाहेर जावं लागतं, पुणे मुंबईला जावं लागतं. तर त्यांच्यासाठी मोठमोठे उद्योग या जिल्ह्यामध्ये आणणं गरजेचं आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये खंडाळा तालुक्यामध्ये औद्योगिक क्रांती झालेली आहे. तिथल्या भूमिपुत्रांनी स्वस्तात जमिनी या शासनाला दिलेल्या आहेत, परंतु तिथल्या भूमिपुत्रांना देखील त्या ठिकाणी समाविष्ट केलं जात नाही. परंतु मी तुम्हाला वाई
खंडाळा आणि महाबळेश्वरच्या सर्व तरुणांना मी सांगू इच्छितो की याच खंडाळा तालुक्यामध्ये मी IT आणून या तरुणांचं स्वप्न साकार करेल. त्याचबरोबर या तिन्ही तालुक्यातील मुलांना तिथे नोकरी लावण्याची हमी मी आगामी काळामध्ये देईल. आणि मी एक उद्योजक पण आहे आणि मी पोलीस खात्यातून बाहेर पडल्यावरती मी एक यशस्वी उद्योजक म्हणून मी काम करतो आहे. आणि मला खात्री आहे की आज या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत त्यांना कुठलंही व्हिजन नाही आहे. आज या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर महाबळेश्वरला एवढी वाहतूक कोंडी होती, परंतु ते काहीही करू शकले नाहीत. त्याचबरोबर वाई विधानसभा मतदारसंघामध्ये वाईचा पश्चिम भाग आहे. त्या पश्चिम भागामध्ये धोम धरणाच्या अवतीभोवती कितीतरी रिसॉर्ट या ठिकाणी इथल्या लोकांनी कर्ज काढून उभी केली आहेत, परंतु त्यांना देखील त्रास दिला जातो आणि नको ते नाहक दंड त्यांना आकारण्यात येतात. खरं तर पर्यटनाला चालना दिली पाहिजे. आज महाबळेश्वर तालुक्याबरोबरच वाई तालुक्यामध्ये देखील पर्यटन सक्षम झालं पाहिजे. आणि तसं असताना आज या ठिकाणी जर आमदार फक्त स्वतःच्या पैशाचा वापर करत असतील, स्वतःच्या स्वार्थीपणाचा वापर करत असतील तर हे फार चुकीचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या आमदारांना ही जनताच वैतागलेली आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनता यांच्या कारभाराला वेठली आणि आता जनतेने घेतली माझी हाती किटली. जाधव साहेब, आत्ता काल महत्त्वाचा सर्वे आता आलेला आहे की एक्झिट पोलचा 27 अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे. त्यात तुमचं नाव आहे. आणि या मतदारसंघाला अपक्ष निवडून देण्याची सुद्धा परंपरा आहे. अपक्ष निवडून दिल्यानंतर तुमची पुढची साधारणतः काय तुमच्या डोक्यात काय संकल्पना असेल? अरे, अपक्ष 27 महाराष्ट्रात निवडून येणार आहेत. त्या अपक्षामध्ये पुरुषोत्तम जाधव वाई विधानसभेचे आमदार होणार आहेत. तर नक्कीच उद्याच्या या मंत्रिमंडळ जे होणार आहे, जे सरकार येणार आहे, त्यामध्ये सहभागी होऊन या तिन्ही तालुक्याचा विकास करणं, इथले अनुत्तरित प्रश्न मार्गी लावणं, इथल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, हे प्रामुख्याने माझं काम राहील. तर हे होते पुरुषोत्तम जाधव साहेब. खरं तर वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेच्या या थंड हवेच्या ठिकाणी, म्हणजेच आम्ही आता महाबळेश्वरपासून तळदेव म्हणजेच तापोळा भागामध्ये आम्ही हा प्रवास करतो आहे. साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. नमस्ते. तुम्ही आमची मुलाखत घेतली. तुम्ही आम्हाला प्रसिद्धी माध्यमांचं मला खूप सहकार्य आहे. मी विनंती करेल की तुम्ही माझं चिन्ह घरोघरी पोचवा, जेणेकरून मला मतांचा फायदा होईल. माझी चिन्ह चहाची किटली आहे आणि किटलीच्या बटनासमोर 10 नंबरचं बटन आपण सर्वांनी दाबायचं, ही नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.